बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कचं काम चालू असतानाच त्यातली काही मंडळी श्री रमणिक मोता आणि त्यांची टीम माझ्याकडे अप्रोच झाली आणि मला या संस्थेचं चेअरमनशिप पद बहाल करण्याचा प्रस्ताव त्यांनी माझ्या पुढे मांडला. मला तर ही जबाबदारी अतिशय मोठी असल्यामुळे सुरुवातीला मी नाही म्हणून सांगितलं, पण नंतर बरेच वेळा त्यांनी सांगितल्यानंतर मग मी या जबाबदारी पेलवण्याचं ठरवलं. टेक्सटाईलचं काहीही माहित नसताना त्याचं कुठलं तरी असं पद भूषवताना जबाबदारीची जाणीव असणं आणि त्याची माहिती असणं अतिशय गरजेचं होतं, पण त्यातलं दोन्ही माझ्याकडे नसल्यामुळे मला थोडंसं अवघडच वाटलं होतं. पण तरीही जबाबदारी घेण्याचं ठरवल्यानंतर त्याची शक्यतो जेवढी माहिती घेता येणार शक्य आहे तेवढी मी माहिती घेऊन ही जबाबदारी पेलवायचं ठरवलं. आणि एकदा जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे जातीनं लक्ष घालण्याचं ठरवलं. आणि आज आपण पाहत आहात की अतिशय चांगल्या प्रकारे हा पार्क उभा राहिलेला आहे आणि शक्यतो चांगलं काम हातून घडते. महिला सक्षम होत आहेत, त्याच्याबरोबरच इतर लोकांनाही याच्यामध्ये चांगला रोजगार मिळतोय हे बघून अतिशय समाधान वाटतं. आणि आता गेल्या 3 वर्षापासून त्यातले काही कारखाने सुरू झालेले आहेत आणि जवळजवळ 26 पैकी 16 कारखाने आता चालू आहेत आणि बाकीचे चालू होण्याच्या मार्गावर आहेत. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क हा देशातला अगदी ठरलेल्या वेळात स्थापन झालेला आणि अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन करणारा आयडियल पार्क आता झालेला आपण पाहतोय. हायटेक टेक्सटाईल प्रकल्प हा ज्याला जे पाहिजे ते देणारा असा प्रकल्प आहे. संक्षिप्तपणे सांगायचं तर उद्योजकांना लागणारं जे पूरक वातावरण जे लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याच्यासाठी वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर इथं त्यांनी बारामतीमध्ये तयार केलं की ज्याच्यामुळे आम्हाला इथं आमच्यासारख्या उद्योजकांना बिझनेस करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या त्यांनी इथं पुरवल्या. त्यामुळे इथेच अशी सिच्युएशन तयार झाली, विन विन सिच्युएशन, की आम्हाला धंद्यासाठी लागणाऱ्या पूरक गोष्टी आम्हाला मिळाल्या. त्यामुळे आम्ही आमचे इथे कारखाने चालू करू शकलो. याच्यामध्ये आम्ही बहुतेक करून सगळे ब्रँडेड रेडीमेड गारमेंटचेच कारखाने आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बारामती तालुक्यामध्ये कापूस वगैरे उत्पादन होत नाही, त्यामुळे कच्चा मालाचा प्रश्न होताच. म्हणून हे सगळे कारखाने जे आहेत ते रेडीमेड गारमेंटचेच आहेत. काही कारखान्यामध्ये शर्ट्सची निर्मिती होते, काही कारखान्यामध्ये स्लीपवेअरची निर्मिती होती, काही कारखान्यामध्ये स्पोर्ट्स कपड्यांचं उत्पादन होतं, तसेच लहान मुलांचे कपडे, होम फर्निशिंग, तसंच टेक्निकल टेक्सटाईल सुद्धा आपल्या पार्कमध्ये निर्माण होते. आपण पाहतो अलीकडे यूज अँड थ्रो जो यूज असतो अलीकडे सगळ्या दवाखान्यामध्ये किंवा इतर कारखान्यांमध्ये या सगळ्या विविध प्रकारच्या कापडांची सुद्धा निर्मिती आपल्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कमध्ये होती आहे. आणि सगळे कारखाने अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहेत. आणि या सर्व कारखान्यांमध्ये आत्ता जवळजवळ 2500 कामगार पुरुष आणि महिला काम करत आहेत. आपल्याला माहिती मला सांगायला अभिमान आणि आनंद होतोय की यामध्ये 80 ते 90% ह्या फक्त स्त्रिया महिला आहेत. आणि बारामती आणि आजूबाजूच्या परिसरामधून ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या इथे येतात, अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांच्या जीवनमानामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जो बदल आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आणि मला याचा अभिमान वाटतो की आपण महिलांसाठी काहीतरी काम करू शकतोय. माझे वडील आजारी आहेत, माझ्या भावाची सर्जरी केली. मी टेक्सटाईल ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेऊन जॉब करते आणि माझ्या घराचा खर्च भागवते. माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला कामाची खूप गरज होती, त्यामुळे मी ट्रेनिंग सेंटरमध्ये 1 महिन्याचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मी जॉबला लागले. माझं शिक्षण 12वी आणि ITI झालेलं 1 वर्षाचा आणि मला ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे खूप आणि ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं आणि स्वतःचं पार उभं राहायचं अशी जिद्द आहे. मी प्रामाणिकपणे माझे प्रयत्न करते, बघू कुठपर्यंत यश भेटतं ते आणि करून दाखवेन. नोकरी करायचं म्हणलं की बाहेर संबंध येतो, मग घरातली लोक नोकरीला पाठवत नव्हती, पण आज टेक्सटाईल पार्कमुळे मला नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.
आणि जवळजवळ हे सगळे कारखाने सुरू झाल्यानंतर या पार्कमध्ये 7 ते 7,500 महिलांना काम मिळणार आहे. त्याच्यामुळे खरंच देशातला अतिशय चांगला पार्क हा झालेला आहे, त्याचा मला अभिमान आहे. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क ही जी अतिशय चांगली प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीमध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा आणि सौताईंचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. कारण त्यांनी वेळोवेळी दिलेली मदत आणि त्यांचं सहकार्य याचमुळे या पार्कची प्रगती आणि भरभराट आज चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला दिसून येते. आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा यांच्या पाठबळानं सुनेत्रा वहिनींनी हा भव्य दिव्य प्रकल्प अतिशय यशस्वीरित्या साकारलेला आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी या स्वतः एक महिला आहेत आणि महिलांच्या करता आपलं योगदान याला त्यांनी प्राधान्य देऊन या पार्कची जी उभारणी केलेली आहे, या पार्कमध्ये आज जवळजवळ 3,000 कामगार आणि कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी 80% ह्या महिला आहेत. त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं फार मोठं महत्कार्य त्याला म्हणावं लागेल, हे सुनेत्रा वहिनींनी केलेलं आहे.